विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रहो, जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने नेट सेट एक्झाम द्यायची आहे, या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ आहे। पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की एकंदरीत या नेट सेट एक्झामिनेशनच्या संदर्भात पेपर सेकंडमध्ये 10 टॉपिक आहे, त्यातल्या पहिल्या टॉपिकचा या ठिकाणी अभ्यास आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रहो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आणि आज आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजेच चॅप्टर किंवा युनिट फर्स्ट बिझनेस एन्व्हायरमेंट। या बिझनेस एन्व्हायरमेंटचे आपण अनेक पार्ट पाहणार आहोत। नेट सेट एक्झामिनेशनच्या संदर्भातला हा पहिला पेपर आहे आणि या पहिल्या पेपरमधला पहिला पार्ट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, माझे वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे आणि त्याचप्रमाणे ईमेल आयडी देखील तुम्हाला या ठिकाणी दिसू शकेल। या सर्वांच्या लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असल्यामुळे साहजिकच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता आणि येणारे अपडेट्स त्या ठिकाणी पाहू शकता। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे तो लाईक करा आणि आपल्या नेट सेट एक्झामिनेशन देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। तर चला पाहूया आपण युनिट क्रमांक 1 बिझनेस एन्व्हायरमेंट यामधला पहिला भाग। बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस असं या टॉपिकचं नाव आहे। यामध्ये बिझनेस एन्व्हायरमेंट, इंटरनॅशनल बिझनेस, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अँड बॅलन्स ऑफ पेमेंट, रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन आणि इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन या 5 भागामध्ये हा टॉपिक त्या ठिकाणी विभागलेला आहे। आणि मित्रहो, आपण या प्रत्येक टॉपिकवर त्या ठिकाणी स्वतंत्रपणे व्हिडिओद्वारे अभ्यास करणार आहोत, माहिती घेणार आहोत। तर चला पाहूया या टॉपिकवर जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कसे येऊ शकतात। पहिला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत। द कंपनीज हॅव्हिंग बिझनेस इन अ लार्ज नंबर ऑफ कंट्रीज अराउंड द वर्ल्ड ॲट प्रेझेंट आर कॉल्ड ॲज। काय म्हणतात अशा कंपनीला? तर अशा कंपनीला ग्लोबल कॉर्पोरेशन असं म्हटलं जातं आणि म्हणून आपलं आन्सर आहे सी। क्वेश्चन नंबर 2, which of the following is not a component of environment? कोणता खालीलपैकी कंपोनंट हा एन्व्हायरमेंटशी संबंधित नाही? पॉलिटिकल फॅक्टर, जॉग्राफिकल फॅक्टर आणि इकॉनॉमिकल फॅक्टर हे प्रामुख्याने एन्व्हायरमेंटशी संबंधित आहे। म्हणजेच कुठला फॅक्टर कंपोनंट नाहीये तर डी, नन ऑफ दीज। क्वेश्चन नंबर 3, द न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 1991 वॉज अनाउन्स्ड इन। 1991 ची जी काही नवीन आर्थिक धोरण आहे ते केव्हा जाहीर झालेलं आहे? तर ते 91 ला तर झालेलं आहे, परंतु जून 1991 ला झालेलं आहे आणि म्हणून आन्सर आहे बी। क्वेश्चन नंबर 4, सेकंड जनरेशन रिफॉर्म्स इन अवर कंट्री डू नॉट कंप्राइज ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग। सेकंड जनरेशन रिफॉर्म जे आहे आपल्या देशातले काय ते डू नॉट कंपेअर ऑफ द फॉलोइंग, वन ऑफ द फॉलोइंग। तर निश्चितपणे आपल्याला सांगता येईल पॉप्युलेशन कंट्रोल मेजरशी त्या ठिकाणी ते कंपेअर केलेलं नाही, कारण फर्स्ट जनरेशन रिफॉर्म हे पॉप्युलेशन संदर्भातलं होतं आणि म्हणून आपला आन्सर आहे ए। क्वेश्चन नंबर 5, द फर्स्ट जनरेशन ऑफ रिफॉर्म्स इनिशिएटेड इन। कधी रिफॉर्म झालेला आहे ते? तर ते झालेले आहे 1991, दॅट इज बी। क्वेश्चन नंबर 6, द एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट हा कधी लॉन्च झालेला आहे?
कधी निर्माण झाला आहे, कधी इम्प्लिमेंट केलेला आहे, तर निश्चितपणे तो 1981 साली लॉन्च झालेला आहे. म्हणून आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 7. मार्केटिंग एन्व्हायरमेंट कन्सिस्ट बाईंग बिहेवियर, जो खरेदी करतो त्याचं बिहेवियर कसं आहे, लॉजिस्टिक्स, प्रोडक्ट लाईफ सायकल्स का ऑल ऑफ दिस. तर हे तिन्ही ए, बी आणि सी हे घटक मार्केटिंग एन्व्हायरमेंटशी संबंधित आहे आणि म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ दिस. क्वेश्चन नंबर 8. एक्सटर्नल एन्व्हायरमेंट ऑफ बिझनेस इन्क्लूड्स, that is economic environment, not financial capability, capital size नाही आहे, ethical values नाही आहे, तर ते कशाशी संबंधित आहे, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटशी संबंधित आहे आणि म्हणून आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 9. रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट इन्क्लूड्स, कॅपिटलशी त्याचा संबंध नाही आहे, फंडशी सुद्धा नाही आहे, फंडामेंटल राईटशी त्याचा रेग्युलेटरी आहे, फंडामेंटल राईटशी संबंध आहे आणि म्हणून आन्सर आहे आपलं सी. क्वेश्चन नंबर 10. सोशल एन्व्हायरमेंट इन्क्लूड, सोशल एन्व्हायरमेंटमध्ये काय इन्क्लूड होतात, GDP नाही, कॉम्पेन्सेशन नाही, चेंज नाही, दॅट इज इथिकल व्हॅल्यू आणि म्हणून उत्तर आहे डी. क्वेश्चन नंबर 11. Which of the following is not a form of business environment? खालीलपैकी काय बिझनेस एन्व्हायरमेंट संदर्भात नाही, तर दॅट इज एम्प्लॉई, कामगार, म्हणून उत्तर आहे सी. क्वेश्चन नंबर 12. बिझनेस एन्व्हायरमेंट इज मोर डिस्क्रिप्टिव्ह अँड कॉम्प्लेक्स, नॉट लार्ज, नॉट सिंपल, तर ते आहे कॉम्प्लेक्स, म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 13. ग्लोबलायझेशन इज अन एक्झाम्पल ऑफ विच मॅक्रो एन्व्हायरमेंट फॅक्टर्स, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ग्लोबलायझेशन हे टेक्नॉलॉजीशी संबंधित आहे आणि म्हणून उत्तर आहे ए, टेक्नॉलॉजी. ग्लोबलायझेशन हे काय सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल संदर्भात नाही, तर ते टेक्नॉलॉजीच्या संदर्भात आहे, म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 14. डॅश डॅश आर फीचर्स ऑफ मॅक्रो एन्व्हायरमेंट, मॅक्रो एन्व्हायरमेंटचे फीचर्स काय आहे, तर लीगल फ्रेमवर्क हे त्याचे प्रामुख्याने फीचर्स आहे आणि म्हणून आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 15. फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट जो आहे त्याला आपण फेरा असं म्हणतो, तो किती साली पास झालेला आहे, तर तो 1973 साली पास झाला आहे. पुढे याच फेऱ्याचं कन्व्हर्जन फेमामध्ये करण्यात आलेलं आहे, FEMA. क्वेश्चन नंबर 16. फेमा स्टँड्स फॉर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, फॉरेन एक्सचेंज FE आणि MA दॅट इज मॅनेजमेंट ॲक्ट, म्हणून आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 17. डॅश डॅश आर ए फीचर्स ऑफ दी मायक्रो एन्व्हायरमेंट ऑफ ॲन ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशनचं जे काय सूक्ष्म पर्यावरण आहे ना, त्याचे फीचर्स काय आहेत, तर त्याचे फीचर्स काय आहे, दॅट इज दी कस्टमर्स, नॉट कॉम्पिटिटर, नॉट लीगल फेमर, नॉट इंटरमिडियरी, तर फक्त कस्टमर हे त्याचं आहे आणि म्हणून उत्तर आहे सी. क्वेश्चन नंबर 18. डॅश डॅश बिझनेस ॲक्टिव्हिटी इज डन इन बिझनेस एन्व्हायरमेंट, कोणत्या ॲक्टिव्हिटी असतात, प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, डिसिजन मेकिंग का मॅनेजमेंट, तर मॅनेजमेंट ही ॲक्टिव्हिटी आहे. मॅनेजमेंट बिझनेस ॲक्टिव्हिटी इज डन इन बिझनेस एन्व्हायरमेंट, म्हणून आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 19. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए पार्ट ऑफ इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, आर्थिक पर्यावरणामधला खालीलपैकी कोणता घटक नाही, तर फिनान्शियल मार्केट, कारण बाकी सगळे हे त्याच्याशी संबंधित आहे आणि म्हणून उत्तर आहे ए, फिनान्शियल मार्केट. क्वेश्चन नंबर 20. विच पॉलिसी हेल्प इन मॉडिफाईंग इन्व्हेस्टमेंट स्ट्रक्चर ऑफ ॲन इकॉनॉमी,
आता यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने सांगता येईल फिस्कल पॉलिसी जी आहे ही फिस्कल पॉलिसी हेल्प्स इन मॉडिफाईंग इन्व्हेस्टमेंट स्ट्रक्चर ऑफ एन इकॉनॉमी, नॉट मॉनिटरी, नॉट बजेट, न फॉरेन ट्रेड पॉलिसी. तर फक्त फिस्कल पॉलिसी आहे. आन्सर आहे ए. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला निश्चितपणे जर हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा. तुमच्या काय कमेंट्स असेल ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडा. व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला येणारे व्हिडिओ त्याचे अपडेट्स हे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढील आपण टॉपिक जो पाहणार आहोत तो हाच टॉपिक किंवा हेच प्रकरण आपलं आहे बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस. यातला पार्ट 2 पाहणार आहोत. म्हणजे आपण एक एक विषय घेऊन त्याचे पार्ट तयार करतोय आणि चांगल्यात चांगली तयारी होण्यासाठी आपण मॅक्झिमम मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्हाला जर काय माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर मगाशीच सांगितल्याप्रमाणे म्हणजे वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे आणि माझा ईमेल ID इथे दिलेला आहे. तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.